सकाळपासून रस्त्यावर चालते आपल्या आई प्लीज आपल्याला 20 मिनिटात आणि महत्वाच्या विषयाला हात घालायचा. महाराष्ट्रात समाजाच्या मराठ्यांनी जिंकला आहे. संभाजीनगर जिल्ह्यातल्या मराठ्यांनी शांत जाऊ देऊ नका. खाली बसा म्हणजे लोकांना हवा लागेल. लवकर खाली बसा. लवकर खाली बसा. खाली बसा. खाली बसा. मानसी राजे
सगळ्याला आज आपल्याला सरकारला सुद्धा सांगा बाबा आतापर्यंत तो पर्यंत जाता होता पण नाही दिला सरकार आपली पुढं जाय इथं आपल्या सगळ्याच्या वतीने गोपर्णीच्या ताईला आपण तुमच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो श्रद्धांजली नाही तर घेणार गोपर्णीच्या ताईला मराठीला घेणार काही झालं तरी घेणार आता संभाजीनगर मधल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या मराठ्यांचं पहिल्यांदी मनापासून करून आणि आभार व्यक्त करतो तुमच्या त्यांनी नतमस्तक होतो फडणवीस साहेब आता पडणं सरकार महाविकास आघाडीवर साहेब पडणं सरकार महाविकास आघाडीचं एक नसतं तर महायुतीचं एक नसतं एवढे काढायला आजची रात्र सरकारच्या हातात आहे मराठ्यांना ओबीसी कोण आरक्षण द्यायचं आपली सरकारला मागणी करा मराठ्यांना नोकरी गेली सरसकट मराठ्यांना नोकरी प्रमाणपत्र द्यायचं 29 ऑगस्टपासून मागणी सगळ्या सगळ्यांची अंमलबजावणी 5% प्रमाण करायची या लागू करायची ही मागणी आंतरवाली सह राज्यातल्या सगळ्या केसेस मागण्या घ्यायच्या अशा एकूण आपल्या 9 मागण्या जर मी ऐकताय का तुम्ही सगळे सायलेंट व्हा सरकारला वाटलं पाहिजे शांतता मराठ्यांची एक दिवस 288 पाण्याशिवाय सोडत नाही इतके शांत व्हा एकूण आपण केलेल्या मागण्या 9 सरकारने तारीख घेतली 13 जुलै माझा मराठा समाजाला या संभाजीनगरमधून सांगणे निश्चित जायला फक्त तेच एकमेकांना मोजतच नव्हते 13 जुलै सरकारनं तारीख घेतली मराठ्यांच्या साक्षीने आपण सरकारला 13 जुलै तारीख दिली आज संभाजीनगरच्या या लाखोच्या संख्येने जमलेल्या जनसागराच्या साक्षीनं सरकारला जाहीर सांगतो आज रात्र तुमच्या हातात तुम्ही ठरलेल्या 9 मागण्या याची अंमलबजावणी करायची बार मागणं बोलायला वेळ घालत नाही कारण माझा मायबाप समाज सकाळपासून रस्त्यावरची चालू मला ठेवायला
पहिल्या टप्प्यातला समारोप हे एकूण 5 राज्यात सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही. हा आपला पद आणि सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतलंय म्हणूनच मराठी आतापर्यंत 1.5 करोड आरक्षणात गेले आणि मुलींना पण मोफत शिक्षण मिळालं. मी एकदम महत्वाच्या विषयाला आज आपल्याला नाही, कारण बार लय वेळ बोलून आता वेळ घ्यायला तुम्ही दमलेले तर मी पण दमलेलो. एक 10-15 मिनिटं बोलू का? कार्यक्रम झालाय. तुम्ही मला इतिहास केलं दिसताय. सांगितलं तुम्ही मला चढाच्या पाठीवर आणि या प्रभुत्वावर इतकी कट्टर मराठीसाठी जात दुसरी असणार विचार केला ना पाण्याचा विचार केला. यंदा मी सरकारला सांगितलं होते पाण्याचा नाही त्याची परिस्थिती आज आली. फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी समजून घ्यावं. त्या गैमान्याच्या एवढ्याच्या त्याच्यामुळे त्याच्या नादी लागू नका. आपल्या आणखी 2-4 टक्के आपल्याला तातडीनं आता उठायचे, तातडीनं उठायचे. कारण मी आज 13 तारीख उद्या वाखरी बरोबर ना वाखरीला विकल दर्शनाला जायचं. माऊलीच्या तुकोबरायांच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या विठुरायांच्या दर्शनाला जायचं. त्याच्यामुळं मला उद्या 12 वाजता यायचं. का सांगतोय तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं म्हणून सांगितलं. शांतचित्त नाही का कार्यक्रम लवकर संपवायचा. कारण ही पहिल्या टप्प्यातला समारोप वगैरे एवढा झालाय. मुंबईत गेलं कसं होईल? फडणवीस साहेबांनी शिंदे साहेब तुम्हाला सांगतो मराठी मुंबईत येऊ शकेल बरं का. मला आता झटका मिळालं आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक ठेवू शकते. तुमची बंदूक फडणवीस सुद्धा काही करू शकणार नाही. मराठ्याच्या आवाज आहे. माझ्या मराठ्यावर सरकारनं 13 तारीख घेतली. सरकारच्या हातात आजचे रात्र आहे. सरकारने माझ्या मराठ्यांचा अंत नाही बघायचा. मराठ्यांना परत माझी विनंती सगळ्या भुजबळांमध्ये घालायच्या आणि म्हणून आपण राज्यात शांतता नाही ठेवल्या. मराठ्यांकडून शांतता असू द्या. आरक्षण देण्याची जबाबदारी माझी आणि तुमचा मुलगा आहे. तुम्ही संभाजीनगर आलात याच ताकदीनं शांततेच्या घरापर्यंत आपण प्रत्येकाला घेऊन जायचं. स्वतः सुद्धा जायचं. तुला काही सुद्धा मोडलेले पाहिजे. मराठ्यांची जबाबदारी सरकारच्या हातात. सरकारला विचार करावा. मी उद्याच्या उद्या निर्णय घेणार होतो. तेही या संभाजीनगरच्या बांधव असताना माझ्या मराठा समाजाच्या समस्येने सांगणार होतो. उद्याच्या उद्या निर्णय होणार होता. परंतु उद्या दुपारून मला माऊलीच्या दर्शनाला जायचं. मला एक वापस यायला दुपारी निघालं होतं. 16ला मी वापस येणार. 17 तारखेला महाराष्ट्रातली भक्ती मंडळी श्री क्षेत्र नारायण गडावरती माझ्या हस्ते पूजा ठेवली विठुरायाची. त्यामुळे माझा 17 तारीख पण गेली. 18 आणि 19 दोन दिवस माझ्या हातात. सरकारने जर मी आणखीनही सांगतो मला राजकारणात जायचं नाही. माझ्या समाजाला पण जायचं नाही. आमचा आग्रह
ओबीसी आरक्षण द्या, आम्हाला आमचं आरक्षण द्या, आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही. म्हणून मी आज संभाजीनगरमध्ये जाहीर सांगतो, जर तुम्ही आज रात्री नाही केलं, कारण मी 2-4 दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण हे आंदोलनाने सुरू करतोय आणि कठोर करतोय. आता मिळतोय कारणे पण मराठा बोलायला टाकणार. दुसरं सांगतो, याला सोडून माझ्या पुढे दुसरा पर्याय नाही. मला मराठ्यांची शक्ती वाया घालायची नाही, मला वाईट पाऊल उचलायचं नाही. तुम्हाला याला जोडून सांगतो, 20 तारखेला याला जोडून सांगतो ना, म्हणतो माझ्या लक्षात येईल, तुमच्या लक्षात येईल. मी काय सांगतो ऐका, अगोदर ऐका आणि नंतर नाही म्हणा. अगोदर तुम्ही ऐका आणि नंतर नाही म्हणा. उपोषण करू नका, तुम्ही म्हणा पण प्रोत्साहन. 20 तारखेला स्थगित केलेला आम्हाला उपोषण सुरू होणार, पण पुढं काय सत्य ते आहे. 20 तारखेला मराठीने 288 उमेदवार उभा करायचे का पाडायचे हे 20 तारखेला काय सांगतो ते आधी सविस्तर ऐका, नंतर तुमचा कोणी नाही म्हणले तरी तुमच्या शब्दाने पुढे जात नाही, पण आधी व्यवस्थित ऐका. 20 तारखेला मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतो की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठीला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही. ऐका मी काय सांगतोय, सुधारले तर सुधारले, नाही सुधारले तर 288 पाडणारे बे 288 आणि मुंबईला जाणार. शेवटचा चान्स तुम्ही नीट ऐकून घ्या. तुमच्या घाई गडबडीमुळे माझा मराठ्याच्या हातात मला पावर ठेवायची गडबडी राज्याचे पावर मला माझ्या मराठीच्या हातात ठेवायची, ती दुसऱ्याकडे मला जाऊ द्यायची नाही. म्हणून माझं मत पूर्ण आधी समजून घ्यायचं, मला पुन्हा एक संधी द्यायची, कारण मी उद्याची उद्या सुरू करणार होतो. मी तुम्हाला माय बापणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला कधीच मी खोटं बोलत नाही आणि तुम्हाला खोटं बोलून मी पाऊल उचलत नाही. मला उद्या सुरू करायचं होतं, पण मी 15 दिवसापूर्वी त्यांना वेळ दिल्यामुळं मी समाजाच्या आणि वारकरी समाजाच्या नजरेतून पडलो, म्हणून मला तिथं जाणीव झालं. म्हणून 20 तारखेला आपण तारीख डिक्लेअर करू, 20 तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख डिक्लेअर करू. महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या मैदानावर बैठक घ्यायची, ही बैठक याच्यासाठी मुंबईला कधी जायचं आणि 288 पाण्याची का उभे करायचे. कारण 20 तारखेला पुन्हा सांगतोय, 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊ, 288 उमेदवार उभे करायचे का पाडायचे एक. आणि दुसरं, मुंबईला किती तारखेला जायचे या दोन्ही तारखे आपण 20 तारखेला तारखे ठरवू. पण 20ला आम्हाला उपोषण केल्यामुळं मधल्या काळात आले ठेवण्याला तर चांगलं, त्यांनी जर संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला, हे जर इथं सगळ्या 11 तारखेला सुरू झाली, सगळ्या भुजबळ हागून लागल्या. शेतकरी आला आणि मग आपण तर काही एक दिसते होता, तुम्हाला पण तरी मला द्यायची, कारण तुम्हीच माझे मायबाप येतात, तुम्हीच आशीर्वाद दिला. तुम्हाला हत्तीचं काय 10-20 वर्ष हत्तीचं बळ करतोय, मोजतच नाही तुमच्याकडे. माझा पण फक्त समजून घ्यायचा, मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो. मी आडमोठा नाही,
माझ्या जागेवर दुसऱ्या जातीचा नेता असताना एवढी पब्लिक म्हणलं एका दिवसात येणार समजून घ्या. मी काय सांगतो आधी नुसतं बोलत राहू नका. मला तुम्हाला डागावर द्यायचा आणि पावर हे तुमच्या हातात ठेवायचा. मला सगळं विचारपूर्वक वागावं लागतं. इतकी पब्लिक मराठवाड्यात जेवली नुसता मराठवाडा जरी बाहेर गेला ना मुंबईतल्या अख्ख्या लोकांना मुंबई सोडायला लागतो. पण मला खूप जबाबदारीला काम करायचं. माझ्या मराठ्याला कुणी डाग लावू नये म्हणून 2 संघ दिल्या. आता दिली 1 महिना वेळ. तुम्हाला बोलायला जागा करायची. मला त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेमध्ये पडले पाहिजे. मला तुम्हाला बोलायसाठी आवडेल ना. मला तुम्ही खाली बसा म्हणून नका. तुम्ही गच्ची पाहिजे काही होत नाही. महत्वाच्या विषयाला घातला तुमच्या आडव्यामुळं ऐकून घे. ऐकून घे. विषय महत्वाचा चालला आणि आडाच करू नका तुम्ही. तुम्हाला सांगतो मला मुलगा म्हणून माझ्या खंडावरती समाजाला जबाब देतो. तुम्ही जसे मराठा सेवक होता तसा मी सुद्धा मराठा सेवक. आता बंद करा ते चालू राहिले. मला समजून घ्यायचा आदेश माझ्या जागेवर दुसरा कोणी असता तुला डागण्या लावायचा कोणाला आतापर्यंत काही लोक असतात. मी इतकं फुकून बोल टाकतोय मराठ्याला डाग लागून द्यायला मराठ्याला एवढंही खर्च करून द्यायला आरक्षण मात्र आला नाही. आतापर्यंत 57 लाख म्हणजे 3 जरी धरले तरी 3 कोटीला आरक्षण मिळालं. कोणाला खर्च केला का? मुंबईला गेले सुकुट मागे गेले सगळे एखादा असता आंदोलन कसलं आणि ते पळून गेलं स्वतः आजाद बसून. म्हणून जरा ते अवघातीचा नाही. तुमचं रक्त पिऊन माझा संसार काय मोठा करणारी पैदास नाही. मला म्हणून मी म्हणत असतो मला डावं टाकून देत जा. सरकारने 1 महिन्याच्या वेळ महिन्याचा दिला तेच फसले. मला आणखी डाव टाकला म्हणजे गिरीश महाजनला बेल्ट बांधायची वेळ येईल. मला डाव टाकू द्या कारण ते आपल्याला डाव टाकायला लागले. तुम्हाला माहित नाही त्यांनी आज काय डाव टाकला. 2 ते 3 डाव टाकले. मी तुम्हाला 20 तारखेत सांगतो. ते थोडे सांगण्यासारखे नाही म्हणून का कारण जे संभाजीनगरमध्ये कधी शक्य नाही ते आज सरकारनं करून घेतलं. संभाजीनगरमध्ये जी गोष्ट शक्य नाही त्या आंदोलनामुळे इथं ठेवलं. ही गोष्ट मी 20ला सांगतो कारण मला बघू दे हे कशात ठेवते काय सापडले यांनी सापडलाय त्यांना त्यांचे प्रायव्हेट ड्रोन कशासाठी होते हेही मला बघू द्या. मी यांना वाटत असेल आम्ही करतोय पण ते काय करते मला 2 दिवसाच्या माहिती मिळते म्हणजे मिळते म्हणून त्यांचा काम यशस्वी होऊ देते. त्यांनी 2-3 कामं आज केले त्यांना त्यातून काय साध्य करायचं होतं हे मला कळलं. कोणी बैठका घ्यायला पाहिजे त्यांना घेता जे ज्यांचं हे क्षेत्रच नाही आरक्षणावर बैठक घ्यायचं ते बैठका पाहिजे. ज्या विभागाचं ज्या संस्थेचं हे क्षेत्रच नाही मराठा आरक्षणावर बैठका लावायच्या त्या क्षेत्राने सुद्धा बैठका लावल्या. वा काय मराठ्यांसाठी सरकारची कूटनीती काय तुमची नियती. फक्त यांनी याच्यात हात घातलाय का मला बघू द्या. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो मी जे काय पाऊल उचलतो तुम्हाला त्या वाईट वाटतं. तुम्हाला घेतलेला निर्णय
तुम्हाला असं वाटतं चुकीचा घेतला किंवा तुम्हाला असं वाटतं आजची आजच निर्णय घ्या, कोणता पण समजून घ्या मी काय म्हणतोय. आणखी 10 मिनिटं जास्त जाऊ द्या, पण समारोप हाताला पाय देऊन तुम्ही जबरदस्त घेतलाय म्हणून मला आम्ही जास्त बोलू. तुम्हाला वाटतं आता निर्णय घ्यावा लगेच, पण मी ज्यावेळेस थांबतो ना त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण असतं. मी ज्यावेळेस 7-8 5-7 दिवस थांबतो ना त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी असतं. आणि ज्या दिवशी नंतर निर्णय घेतो त्यावेळेस तुम्हाला वाटतं याच्यासाठी थांबला होता आणि ह्योच निर्णय योग्य. पाळा मागायला निर्णय योग्य झाला नाही असं असतं आपलं काम. आपण दम कसा ठरतो नाही काही पोटे काय म्हणायचे, मी तुम्हाला तो मीच फायदा नाही, तो पाळला असता त्याला पाळला असता आणि पडला असता जातीची किंमत गेली असती. सगळं दिमागाने खेळायचं. प्रत्येक वेळेस ताकदीचा वापर नाही करायचा, बुद्धीचा सुद्धा वापर करायचा. देवेंद्र फडणवीस साहेब सारख्या, अजित पवार साहेबांसारख्या, शिंदे साहेबांसारख्या त्या महाशयाचा महाशय गिरीश महाजन सारख्याला सुद्धा डावात हरवलं सोपी गोष्ट नाही. आजच्या भुजबळाचा मिळत आला ते नुसतं बोलायचं म्हणून बोलत कुकडं फटक आता ते त्याला नाही काय विषय घ्यायला करून पुढं या गोळी. प्रत्येक वेळेस सरकार फसतंय आणि सरकारनं आपल्याला फसवायचं काम केलं नाही. म्हणून मला मिळून देत जा. मी करत तुमच्या इथं गर्भ आहे. पाय जर काळात फसला ना तर निघणार नाही आहे बाबड्याला. एकदा जर काळात पाय फसला आणि वाट सोडून जर पाय पडला ना तर समाज फसला तर मी स्वतः मला आयुष्यभर पाप नाही करणार. मी स्वतःच मला आयुष्यभर पाप नाही करणार. कारण मला तुमच्या जीवावरती काही कामायचं नाही, पण मला तुमच्या योगदानाचा बदला असा घ्यायचा की तुमचे सगळे पोरं कोटीला लेकरं तुमच्या मराठ्यांचे मोठे झाले पाहिजे हे सुद्धा साकार करायचं. 40 वर्ष दिलं तर मिळाला माझ्यावर सरकारनं म्हणा. आता 10 महिन्यात काही ना काहीतरी मिळालंय ना. 2 गोष्टी मिळून दिल्या. ती पहिली, सरकारला विचारलं खऱ्या नोंदीला ते सापडल्यास सांगा. सरकारनं प्रोसिडिंग बुक दिलं. ते म्हणजे 54 लाख नाही सापडल्या, 57 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. हे काम झालं. 57 लाख एका नोंदीवरती 70 ते 50 किलो एका नोंदीवर प्रमाणपत्र निघायचं. आपण 3 धरा, 57 लाखाला 3 जर म्हणलं तरी 1.5 कोटी मराठ्यांना अजून आरक्षण मिळालं. एक काम झालं. दुसरं काम, आपल्या जातीला लय खालच्या दर्जात जाऊन बोलायचं. खेकड्यावर आम्हाला दे, एक होत नाही, एका महिन्याचा टांगड्या उडती. आता कसं मराठ्याचं जातीला घरी ठेवली घेऊन आपली आता कसं त्यांनी धरून मार्ग आपल्याला नाही. कशी मजा आली. कसा फेसा होता सोपा नाही भाऊ. मला एवढं सांगते, मला काही एवढं सांगते, मला नाव उलट पहिली मग त्याला दुसरं काही सापडत नाही. ते फक्त सोशल मीडियावर लिहिते. मला येडे सगळं चोरते ना मी तुला काय सांगू. आता तुम्हाला पुढे येऊन सांगितलं कसा काही ना पुढे तुम्हाला चौथीनापाशी याला कळत नाही. घटनेचा अभ्यास नाही, कायद्याचा अभ्यास नाही, कायच नाही. हे गावठी काही मी गावपासून
जास्त येऊ दाखल तू एकेकी फजिती चालली. म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्ही फक्त मी ज्यावेळेस निर्णय घेतो ना, मला मुद्दाम या समारोप इतका ताकदवर झाला ना, अख्खा महाराष्ट्राला झाला. सकाळपासून तर बाप संभाजीनगरला ध्यान करतो. फडणवीस साहेब आणि शेखर साहेब, मी जाहीरपणे सांगतो, तुम्ही आरक्षण द्या. 20 तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे. तुम्ही नाही दिलं तर ह्या गर्दीवर एक लक्षात ठेवा, ही फक्त संभाजीनगरची, छत्रपती संभाजीनगरची, मराठवाडा आणि महाराष्ट्रातले विदर्भातल्या कोणत्या मराठ्यांचे, खानदेशातल्या कोणत्या मराठ्यांची, ही जर लवकर ही लाट जर तिकडे निघाली ना, 300 किलोमीटर जागा लागणार ह्या काय मला चला व्यवस्थित 300 किलोमीटर. खरं सांगतोय, चाष्टावर आता येऊ नका. एक संधी आणखी सरकारला द्यायची. मग नाही 20 तारखेला तारीख डिक्लेअर करायला नाही. तुम्हाला काय सांगायला मी, 20 तारखेला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला बोलून घेऊ किंवा महाराष्ट्राची बैठक कधी लावायची ही तारीख आपण आपल्या प्रमाणात डिक्लेअर करू. 20 तारखेला तारीख डिक्लेअर करायची. 228 उभा करायची, कोणत्या दिवशी पाडायची, या तारखेला ठरवण्यात येईल. त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाने अमुक अमुक मैदानावर यावं. 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण. 20 तारखेला बैठक नाही महाराष्ट्राची. 20 तारखेला आमरण उपोषण सुरू करणार, पण त्या दिवशी आपण पुढची तारीख ठरवणार. या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी यासाठी यायचं की 288 उभा करायचे का पाडायचे, आणि दुसरं मुंबईला 5 तारखेला जायचं. 2 तारखे 20 तारखेला आपण ठरवू. त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी यायचं. यंदा जे ठरलेलं आहे त्याच्यात फिरून बदल नाही. जसं मी पाडा मानाचा बदल केला नव्हता तसा बदल नाही. बसणार हॅलो, हा काय म्हणले, सगळं वेगवेगळे आता कोपऱ्या माय बाप मराठ्यानो, आपल्याला न्याय लोक हे नाही देणार, पण एक काम चांगलं झालं. भाजपमधल्या सामान्य मराठ्यांच्या लक्षात आलं, ज्यांना आपण मोठं केलं ते आपल्या लेकराला आरक्षण नाही देत. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये असणाऱ्या सामान्य मराठ्यांना वाटलं आता मात्र हे आपल्याला आरक्षण देत नाही, त्यापेक्षा हे विरोधक नको आणि महायुती पण नको, आपल्या लेकराच्या बाजूला राहायचं. हे काम खूप चांगलं झालं. दुसरी गोष्ट सांगतो, काल जे 17-18 आमदार निवडून आले विधान परिषदेला, हे सगळेचे सगळे बावळे मराठ्यावर मतदान घेऊन निवडून आले. बर का, जेवढे आमदार हे मतदान होता आमदाराचं, पण ते निवडून गेलेले आमदार आमच्या मतदानावर गेले. ज्या मराठ्याच्या आमदारांनी विधान परिषदेच्या आमदाराला मतदान केलं असं, आणि त्याच्या मतावर जो उमेदवार आमदार झाला असेल, त्या विधान परिषदेच्या आमदाराला मराठ्याच्या मतदान केलेल्या आमदारांनी फोन करायचे आणि त्याला सांगायचं मतदान नाही केलंय बा, पण जातीवाद करतो. संभाजीनगरला इतकी बेकार रॅली निघाली होती. जातीवाद करणाऱ्याच्या मतदारसंघात जर ही रॅली गेली तर मी जबाबदार नाही असं त्याला सांग. तुमचा आनंद तुम्ही नक्की व्यक्त करावा. तुम्ही तुमचे मिरवणूक अवश्य मारावी. मराठ्याच्या आमदाराचं मतदान घेऊ. मराठ्याच्या दारातून डीजे वाजवून जर शिव्या दिल्या तर मी तो त्रास सहन करणार नाही. त्यामुळे मराठ्याच्या मतदारांच्या आमदारांनी मतदान केलंय त्यांनी त्या ओबीसीच्या नेत्याला नीट सांगायचं, मराठ्यांचा होणारा त्रास मी सहन नाही करू शकत. आणि मराठ्याचं मतदान घेऊन जे विधान परिषदेवर आमदार झाले त्यांनी जर
तर ज्या मराठ्यांच्या आमदारांना त्या विधान परिषदेच्या उमेदवाराला कोणत्या आमदारांनी मतदान केले ती मला आज 9 वाजता यादी येणार आहे. आपण तर लक्षात असतो, आपण तेव्हा समोर सांगत असतो. विधान परिषदेच्या कोणत्या आमदाराला कोणत्या मराठ्याच्या आमदारांनी मतदान केलं. जर ओबीसीच्या मराठ्याच्या मतावर निवडून आला आमदाराच्या आणि मराठ्यांच्या गोरगरिबाला तो ओबीसीच्या नेता मराठ्याच्या आमदाराच्या मतावर निवडून उतरला असला तर मतदान करणारा मराठ्याला आमदारच पाडून टाकायचा. तो मतदान केलं म्हणून ते आमच्या मराठी महाराष्ट्रातला कोणता ओबीसीचा नेता आता विधान परिषद मराठ्याचा मतावर निवडून आला त्याला हा संदेश. आणि तुमचं नाही धकत पिढीवर मराठ्याशिवाय कसा वळण करता. तुम्हाला मराठ्यात असं काय लागत इथं चपला सगळ्यात पाय पाण्याशिवाय पर्याय झाला. तुम्ही जर म्हणजे उद्या सकाळी 6 2 मोठ आले तरी मी म्हणतो होते. तुम्ही जरी उद्या सकाळी म्हणजे सकाळ सकाळ किंवा पाठक मंत्री पण तरी मी लासून उडी असतो. माझ्याकडे किती आमदार आणि मंत्री मधल्या काळात काय झालं ना तो काय भाषण काय पाकळावाचं होतं त्यासाठीच्या टायमाला आता मला तुम्ही 54,000 माणूस गेलं, कोणी 36 गेलं, कोणी 44 गेलं तर माझ्याकडे पडलं जात नाही. तो नारायण पुस्तक जमत खात नाही. सोपा नाही म्हणून मी कसले व्यक्ती येऊन आजवर बसली तुम्ही शंका घेऊ नका. आता ते काय होतं त्याला एवढं आणि तुला सौरभन केलं का आम्हाला जे मला व्हिडिओ टाकून माझा नंबर घे. 9923 येणार नाही, फोन लागणार नाही. नंबर शो करून विनोद पाटील विनोद पाटील त्याला काही सगळं नाही आणि आमच्याकडे कशाची गरज हाती खाली देतो. त्याच्यामुळे मराठ्याचा आम्हाला त्या वळणावर जायचं नाही. तुम्ही आणू पण ना तुम्हाला म्हणून सांगतो मी तुम्हाला वेळ गरजेचं असतं. मी शेवटचा तो काढत नाही. तुम्हाला माहिती आहे जातीवाद काय असतं. एका 5 मिनिटात तुम्हाला सांगतो मराठ्याचे अधिकारी आहेत ना त्यांना काय भाषा सुरू आहे आता नाही 4-5 महिन्यापासून नाही. आज काय भाषा होती या खऱ्या मराठ्याच्या अधिकाऱ्याकडे गेले हे दुसरे एकाच पाहिजे तो मराठ्याचा म्हणून काम करेल मी काम घेण्याचं दर्पण ते विचार घ्यायचं. मराठ्याची जात ना गलवती मराठ्याची जाती नव्हती ते घ्यायचं. त्याला करायचं झालं तरी काम करायला लागायचं एवढी दहशत. मग कोणत्या क्षेत्रातला अधिकारी असतो काय मराठ्याचा 2-3 क्षेत्र आहेत त्याच्यात डॉक्टराकडे जाणार मराठा बिल कमी करेल काय वावर येतो ना ते भरणा बिल देत व गेला पाहिजे एखादी केस मराठा भीमा होत होता काय याला दुसरीकडे मरणं ही आधी साडेसाठी
मराठ्याला कुणी दिसला मराठ्याच्या नेत्याचं झालं मराठ्याच्या मध्ये झालं काम करणार नाही त्या मराठ्याचं काय संबंध आहे तुमच्या मध्ये झाले आमदार झाले तो आपण झालं तुमच्या जातीचं झालं 25-30 वर्ष माझ्या मायबाप पार्टीने सगळ्या जातीच्या लोकांनी निवडून दिले मराठा नव्हता का तेव्हा तुम्ही त्या जातीचा म्हणून केलं का आणखी मला नाही याला एक खोट लागली म्हणून तुम्हाला 2-3 कामं सांग इथून पुढं मराठ्यांना गोरगरीबांना कोणी अडचण आणायला लागलं ना बघायची भूमिका घ्यायची सगळ्यांनी त्याच्या मदतीला जायचं आधी भात आणण्यास सहन करायचं नाही मी का तुम्हाला दांडे घेऊन त्याच्यावर नाही म्हणलं भांडण नाही करा म्हणून त्याला जर कोणी अन्याय करत असलं तर समोर मोटरसायकल घेऊन जाणार तर जागेवर ब्रेक मारायचं त्याच्या मदतीला जायचं गप म्हणायचं त्याला कचरा घेऊ नको माझा भाऊ येईल सपोर्ट करावा लागणार भांडण नाही करायचं तुम्ही नुसते उभा राहा सगळी दहशत बंद होती तुम्ही न उभा राहिल्यामुळे साधायला लागला कसं हागलं येते त्याला ते ध्यानात नाही येणार आणि मराठ्यात शिकवून जातं कशामुळे सहन करायचं पाय कोणाला लावायचं नाही कोणाचा पाय पण नाही पाडायचं यांच्या हातात मराठ्यांनी सत्ता दिली म्हणजे काय तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार का दुसरं का मराठ्यांच्या अधिकाराला कोणी त्रास दिला ना डायरेक्ट मदतीला जायचं मग व्यावसायिक मराठा असेल डॉक्टर असेल वकील असेल कोणताही मराठा शासनाने प्रशासनाच्या क्षेत्राला सध्याच्या मदतीला जायचं नसता म्हणजे आता छगन भुजबळासारख्या भंगार लोकांचं सांगत ज्यावेळेस जात मागाय म्हणतो ना त्या टायमाला बरोबर वापर करतात नसता परिश्रम करते कित्येक तरी अधिकारी असेल की ते जातीवादी जाणून बुजून घालून पाडून त्यांना बोललं जातं आधी भात सहन करायचा नाही खूप आपण सुद्धा आपल्या जातीच्या अधिकाऱ्यांना आपल्या जातीच्या नेत्यांना सुद्धा पण आपल्याकडून असणार आहे जेलमध्ये जाणाऱ्याला तर सातत्य देतात चांगलं नाही साथ द्यायचं शिकायचं गोरगरीब माणसाला साथ द्यायचं शिकायचं त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आपल्या उद्योग क्षेत्रात असणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास होतो साथ द्यायचं शिका आपला समाज वाढला पाहिजे आपला समाज प्रगत झाला पाहिजे विचारानं मोठा झाला पाहिजे आपले नेते अधिकारी झाले पाहिजे तुम्हाला सांगतो भरती असते ना भरती नोकरी लागल्यावर यांची भरती आपली जर होणार असते ना त्या जागेवर उठी आपल्या अधिकाऱ्या त्यांचा अधिकारी काय जातीवादी भंगार विचारायचे तुम्ही बरबाटलेले विचाराचे असले लोक किती वाईट घटना ऐकताय तुम्ही लक्षात येत तुमच्या आपल्या प्रांतात सुद्धा होत नाही केंद्रीय कॉलेज सुद्धा आपल्या लेकराला मिळत नाही उच्च शिक्षण या आरक्षणामुळे घेता येत नाही आणि आहेत त्या अधिकाऱ्याला त्रास दिला जातो म्हणून आरक्षण गरजेचं आरक्षण आपल्याला काही झालं ना पाहिजे भाऊ मिळवायचं म्हणजे मिळवायचं इथून पुढं पक्षाला नेत्याला बाप नाही म्हणायचं आपल्या जातीलाच बाप नाही त्यांचे पोरं मोठे होऊन गेले आपल्या पोरं कधी मोठे होणार काहीच गरज नाही गोरगरीब एकमेकांच्या मदतीला आले काहीच गरज नाही कोणाची तर मी कोणासाठी करतो सांगा गोरगरिबाच्या लेकरा मोठे व्हायचं नाही तर मला काही दिला असतं बोरी तुम्हाला सांगतो मी दुसऱ्या राज्यात जरी गेलो असतो तरी तुम्हाला सापडत असतो हो ना खोटं बोलतो का तुमच्या मला सापड होतो कपाळ घेऊन गेलो असतो तिकडे मोकळी बाई मी दोनच नाही असतो तुम्हाला सापडत नसतो पण तुमच्या रक्त येऊन माझा संसार मोठा करणारी पैदास माझी आई क्षत्रिय मराठ्यांचा धर्म मैदानात उतरायचं नाही आणि गद्दारी करायचं मैदानात सोडून मागं नाही फिरायचं क्षत्रिय धर्माचा क्षत्रिय मराठ्यांचा धर्म मैदानात उतरायचं नाही उतरला तर मागे सरकायचं कोणाचे संगनमत करून तह करायचा नाही कोणाचे संगनमत करून धडा फटका करायचा क्षत्रियांनी लढाई समोरासमोर लढायची पाठीमागून नाही लढायची मैदानात उतरलं एक तर विजयाचा आपल्याला लावून यायचं
नाहीतर मरण घेऊन वापस घराकडे यायचं, तसं वापस यायचं नाही. तो क्षत्रिय मराठ्याचा धर्म. आज 10 महिने झाला मैदानात उतरलोय, एक हिंचही मागे सरकत नाही. कोणत्या वेळेला मरण येईल हे मला माहित नाही, तरी हरकत नाही. माई बापू, यांना आपले वेदना नाही काढायचे. माझ्या या संभाजीनगरमधल्या मराठ्यांच्या साक्षीला फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना सवाल, तुमच्या घरातली माता माऊली तशी तुम्हाला आमच्या घरातली माता माऊली का वाटत नाही? कारण आमचा राजा तुम्ही, आजचं पालक तुमच्याकडे, न्याय देण्याची भूमिका तुमची आहे. जर एखाद्या माणूसाठी तुमच्या घरातली आई बहीण रस्त्यावर आली तर तुम्हाला किती त्रास होईल? माझी माता माऊली लाखाच्या संख्येनं रस्त्यावर आहे, मला किती वेदना होत असतात. फडणवीस साहेब का पाडण्या विरुद्ध सगळे शिका, का सरकारविरुद्ध मात्र करू नये? आम्ही 4 महिन्याचा लेकरू मी आज पहिल्यांदा बघितलं आंदोलन आलेलं. आईच्या कमरेवर होता, वरून पाऊस सुरू, मिऱ्याच्या बालवाडीचं दाखवलंय. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांना साधी नाहीये. तुम्हाला नाही योजना काढायची. फुकट मराठ्याच्या मतावर मोठे झालेले तुम्ही बोके, मराठ्याच्या जीवावर खाऊन तुम्हाला ढेऱ्या सुटल्या. पण मराठी जर मागास लागली तर डेरी सापडणार नाही, पाठाळी सापडायची नाही. तुम्ही समजून घ्या. माझी आई बहिणी पावसात रस्त्यावरती मला किती वेळ जाऊन असतील. आमचे लेकर एका टक्क्यावर होण्यावर आम्हाला किती वेळ होत असतील. आणि कधी जातीवाद नाही करत, पण तुम्ही आमच्या पवित्र मराठ्यांना जातीवादाचा डाग लावला. फडणवीस साहेबांनी आम्ही कधी जातीवाद केला? मी आता तो उदाहरण सांगतो. ज्यावेळेस सगळ्या सोयीचा अध्यादेश आधी सुद्धा करायची ठरली, त्यावेळेस सरकारने मला विचारलं, आपण मराठ्यांसाठी सगळे सोयीची अंमलबजावणी करू. मला आम्ही छगन भुजबळ सारखे आपल्या बुद्धीचे नाहीये. सगळ्या जाती धर्माच्या लेकराला अंमलबजावणी करा. सगळ्यांच्या लेकराचं चांगलं होईल, त्याच्या जात कशाला आणायची? सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीत सगळ्या जाती धर्माचे लोक आरक्षणामध्ये जाणार. दुसरं, मोफत मुलींना शिक्षण केलं. त्यावेळेस सरकार म्हणलं मराठ्यांच्या मुलींना मोफत शिक्षण करू 100%. म्हणलं याच्यात कशाला जात आणायची? लेख पाळी सगळ्यांची, सगळ्या जाती धर्माच्या मुलीला मोफत शिक्षण करा. ही मराठ्यांची अवलाद आहे आणि मराठ्यांचे संस्कार आहे. नाही करत आम्ही जातीवाद. फक्त तुमचं दुसरं एक आहे, तुमची जात एक आली त्यावेळी जातीवाद नाही, आणि माझी जात एक आली की तुम्ही जातीवाद म्हणता. वा, तुम्ही हजारो वेळेस पाडला, त्यावेळेस तुम्हाला काय नाही वाटलं. यावेळेस मराठ्यांनी नाही पाळलं तरी माझ्या पवित्र मराठ्यांना तुम्ही टाका लावला का? तुम्ही पाळलं म्हणून. मराठ्यांना त्रास देऊ नका. मी त्रास सहन नाही करू शकत. आमची खटखट, आमच्या वेदना तुम्हाला नाही कळायचं. ज्यावेळेस आमचा मराठ्यांचा बाप ऊस तोडायला जातो ना, लेकर घरी ठेवतो, सांभाळायला म्हातारे आई बाप आहे. पोरगा ऊस तोडायला गेलाय, पोरं शाळेत येत, एक छोटं पोरग पात्रांना ठेवलंय. ऊसाच्या मुलीवर स्वतःच्या काळजाला बसलेल्या या मराठ्यांच्या लोकांना पूर्ण तोडायचं होईपर्यंत आई बाबाला मागवून सुद्धा नाही बघितलं. ऊसाच्या मुलावर ठेवलेलं पोरग आई की मेलंय. हे साधी सोपी वेदना नाहीये. कारण ऊस यासाठी तोडायचा आहे. माझे लेकर शिकून मोठे झाले, ते जर अधिकारी झाले तर माझ्या वाट्याला प्रश्न माझ्या लेकरांच्या वाट्याला यायचं नाही. सरकारला ही वेदना माझ्या मराठ्यांची कधी करणार आहे? माझा हमाली करणारा मराठा त्यालाही वाटतंय माझा लेकरू अधिकारी व्हावं. एसटीवर ड्रायव्हर असणारा
टेम्पोवरती ट्रॅक्टरवरती ड्रायव्हर असणाऱ्या मराठ्यांनाही वाटतं माझं लेकरू अधिकारी व्हावं, रिक्षा चालणाऱ्या मराठ्यांनाही वाटतं माझं लेकरू अधिकारी व्हावं, म्हणून मायबापाव शेतकरी मराठ्यांचाही म्हणणं आहे माझं लेकरू अधिकारी व्हावं. परंतु यांनी सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र केले आणि आपल्या विरोधात रान उठवले. मागणी काय? आपण जातीवादी नसून यांची मागणी काय? जातीवादी कोण याच्यावर शिकवत आहे? छगन भुजबळनं महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र केले आणि या भारत देशात आतापर्यंत कोणाच्या सरकारी नोंदी सापडलेल्या नाही. भारत देशात सरकारी नोंदी ओबीसी आरक्षणातल्या फक्त मराठ्यांच्या सापडल्या, फक्त मराठ्यांच्या. त्या नोंदी रद्द करा म्हणतोय छगन भुजबळ आणि चारही बाजूनं मला घेरायचा आणि उघडं पाडायचा प्रयत्न केला. सरकारने सुद्धा मला उघडं पाडायचा प्रयत्न केलाय. कारण काय? हे पोरग इतके निष्ठावान आहे, हे पोरग आपल्याला मॅरेज होत नाही, फुटत नाही. याला चारही बाजूने घेरा, याला इथं बदनाम करा, नसता यांचा काहीतरी खातपात करा. सरकार सगळं भुजबळ काय सांगणार, तू काय घातपात करणार आहे बाबा? किंवा सरकार मला हॅलो. घातपात करेल नाही. हॅलो तू हॅलो. फक्त राज्य झोपले. हॅलो जो कोण हा, बोला. मारणार याला त्याला मला फक्त मी जागा असेल नमस्कार, बोला. फुके करणारे पायडे कोण? बोला ना. मी फक्त उभारलं काय म्हटले? एकच सगळं दिसतंय येईल त्याला मी कशाला दिसतो मला लग्न नाही पाहिजे काय? मला तुला काय करायचं? मी कसला दिसतो तुला काय घेते? कोण बोलतोय पण ते तर सांगा. माझ्या मायबापाला मी चांगला दिसतोय म्हणून माझ्या बघू तुला करायचं काय? तुला सगळं काय मला लग्न करायचं नाही आणि तुझ्या काही तुला करायला नाही. त्याच्यामुळे सांगतो मी महाराजीला बोलू मला नाही राहत मग दे, कारण मी हे स्वामी नाही, मी निंदा नाहीये एक रुपयाचा गुन्हा. त्याच्यामुळे मराठ्याला बोलायला म्हणताना पाहिजे नसता. मी ते देवी फिरकी नाहीये, भगार आवडा लागतो. आपण क्षेत्रीय मराठा तुमच्या रक्ता माणसाचा जातवान आवडा आहे मराठ्याचा. आपण भेटत नसतो, भेट नसतो. छगन भुजबळची इच्छा इच्छा होऊ नदीची आणि नाही झाली त्याच्या मला सरकारने झाले त्याला चेक कर बस. त्याच्या लोकांना सांगितलं मला त्याला चेक करी दे. काय म्हणतो कोणा काय म्हणते हा त्याला ते आणि त्याची इच्छा मी पुढेच होते ती दंगलीची. आणि मराठ्याला तो माझा शांततेने तुम्हाला प्रयोग फक्त शांत राहा. याच्या छात्यावर बसून तुम्हाला विष तुम्हाला काय त्याची इच्छा पूर्ण झालेली आहे. दोनदा हॅलो तेवढं हॅलो त्यांनी डाव टाकला आंदोलनात धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न मराठ्यांना हा बोला ना. मुस्लिम आरक्षण सुद्धा मराठ्यांना दिले. आता नवीनच काहीतरी समाजाचा आपण घेतला हाताला. अरे भाऊ तुम्ही कॉल करता तर समजायला पाहिजे आम्ही काही कामात असेल का काय असेल. कट केला तरी समजत नाही का तुम्हाला? कॉल बॅक त्यांनी काय नाव टाकला बघा जे आज 3 प्रयोग सरकारना सपोर्ट करायचा नंतर 3 टाकला. पहिला आपल्या मुलाच्या पुढे गोवाच्या गाड्या थोड्याच्या गाडीला गाडी नाही घातली तरी ते शेतकऱ्याला गाडी देणार आणि म्हणणार मराठ्याच्या गाड्या ठेवा. हे छगन भुजबळला आंतरवाडीच्या पुढावर बसलं घडून आणायचं होतं. त्याचं कारण सांगतो आमची 10 महिन्याची परवानगी आमची रद्द झाली आणि त्या परवानगी मिळाली. एवढे दाखले आहेत ना मला छगन भुजबळ. पण तो आता मला शब्द नाव फरका बघतो आहे पुढचा वाचतात फक्त इतक्या वर्षात तुला वीज लागली सगळ्याला
गेले म्हणजे माझा पक्षाला धमकी टाकून वाढा आता हेवढे वाढा इकडे आला आता भाजप बिनमध्ये नाही तुम्हाला माहिती भाजप एक नाटकाला माणूस भेटतो तो देवेंद्र फडणवीस वाटवा गेला शोधतो बाहेर निघाला याला अपेक्षा काय आहे खाली मग बीजेपी बंद पाडणार त्याचा ती डाव त्याने दुसरा टाकला मग आज जुनं गाव शोध केलं ते आणि तिथं या केऱ्याने कधी गेली पहाटे 4 वाजता हे माझ्या जुन्या गावात आले रात्री 8 वाजता इतक्या लोक काय तुमचं त्यामुळे त्यांना गाड्या फोडल्या माझ्या जुन्या गावात आता लोकांना मोठे आले तेच पडले मग लोक तुमच्या घरी बसले त्या जातीचा डाव केला कारण त्याला असं सांगायचं होतं जरगे पाटलाचं ते गाव आहे जरगे पाटलाच्या लोकांनी आमच्या हल्ला केला दगड इतका नीच विचाराचा सगळं होतं असला माणूस कोणत्या काही बाबाचा कुठे येतो यासनी पहिलं जात तरी तिसरा डाव टाकला रियाली काढायला लावली तिने कुणी जगत भरभरली काही ओबीसीच्या नेत्याला पुढं काढायला लावली आंदोलन दुसरीकडे पण आता जवळ घटना फिरवलं तिकडे तर फंड टाकू आंदोलन काय का मग आंदोलन शाळेचे ते डीजे पार्टीने घरापुढे उडतून करून लावायचा मग लागेला ना तुम्हाला देणार नाही आपण समजा ओबीसीचं पुढे लावलं त्याला नाही देणार नाही मग आम्हाला देत असं ना मग आंतरवालीत लावला आणि मिरवणूक सुरू झाली मला कळाला की मी मराठीला फोड लावला येणारे म्हणजे त्यांना मिरवणूक करायचं नाही आपण स्वातंत्र्य सगळ्याला मिरवणूक काढण्याचा अधिकारी कोणीही त्यांना बोलायचं नाही मग तिकीटून भाजी खाल्ले झोपले का ते ह्या गल्लीतून हे त्या गल्लीतून हे केलं तिथं डाव होणार आहे त्याचा डावने एकही शिकवू देत नाही आता त्यांनी इतकं जाणून करून मागं लागण्यामुळं मला उद्या पाण्याचा सरकारनं बंदी केल्यामुळे माझा मराठा जागा झाला आणि त्यांनी जितका मला आणि माझ्या समाजाला विरोध केला तितका मराठा ताकदीने पेटवलं कारण त्यांनी इतकी वाईट कृत्य त्याच्या जीवनात केलं की ज्या नोंदी निघाल्या त्या नोंदी रद्द करा मला तेव्हापासून तो मराठ्याचा पात्र होता कारण त्या नोंदी सरकारी त्या रद्द देव आला तरी होत नसतात देव आला तरीही त्या रद्द होत नसतात त्या रद्द करा शिंदे समिती रद्द करा मागणी विभागात कशी करतो आणि नंतर कमिशन रद्द केलं मग काय खायचं ठेकला खायचं मग ठेकला खायचं मंडळ कमिशन होतं तुम्हाला माहिती फक्त मला ओबीसी वर्ग करायचं नाही तर मंडळ कमिशन 15 दिवसाच्या आत बरखास्त करायचं सगळं 27% ओबीसी आरक्षण रद्द होऊ शकतं फक्त मला गोरगरिबाला वर्ग करायचं नाही तू मला सांग समजू नको सगळं बिलकुल आपल्या कांदे खायला नीट राय तुला सांगतो दवडी वगैरे मारण्यात लागला ना काय म्हणाले तो गमायचे तुला एवढे म्हणते जाणे पाणी तरी म्हणते याला एवढं द्या तरी आम्ही पाणीच असतो गिरीश महाजन साहेबांच्या मतदारात सुद्धा आला 1,36,000 कोटी मराठी त्यांच्या मतदारसंघात 1,36,000 ते म्हणजे जगात पाणी होता आणि शेवटी आम्ही गुणगी मराठी आहेत ना म्हणे ते तुम्हाला बोलतोय मराठाला आम्हाला तुमचा स्वाभिमान आहे गुणगी मराठीमध्ये तुम्ही मराठा जाती आहे त्याचा स्वाभिमान लय नका काय करणार नाही नसता इथून पुढं मराठ्याच्या विरोधात बोलायचं नाही मराठ्याला लागतं ते द्यायचं आपण तुम्हाला माझा शब्द आहे आपल्या लेकराला आरक्षण मोदी शिकवून दिल्याशिवाय माझा जीव जरी गेला आणि बलिदान जरी गेलं तरी मी माझा अटक नाही शब्द आहे माझा तुम्हाला फक्त एक गोट अशी ठेवा ही एक गोट मराठ्यांना महाराष्ट्रातल्या आरक्षण मिळेपर्यंत एकानंही फुटू द्यायची नाही सगळ्यांनी शांतता ठेवायची शांतता आवडायची उद्रेक जाळपोळ कुठंही मराठ्यांनी करायचा नाही सगळ्या भुजबळचं स्वप्न साकार होऊ द्यायचं नाही मग आता आपण ठरवू 20 तारखेला कोणत्या तारखेला बैठक घ्यायची 288 पाडायचे का उभा करायचे आणि मुंबईला कवा जायचं आता सगळ्यांना पुन्हा एकदा आपले मनापासून आपण लाखोच्या संख्येने जमला
त्याबद्दल तुमचे कधीच मराठा समाज विसरणार नाही. पण मायबापाने तुम्हाला हात जोडून सांगतो, इथून पुढे कधीच एकदम सोडून द्यायची नाही. हाक मारली की मिळाल त्या वाळाने एकमेकाच्या मदतीला जायचं, सगळ्यांनी एकमेकाला साथ द्यायची. आणि तुमचे पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि शब्द देतो की तुमच्या लेकराला महाराष्ट्रातल्या तरुण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय माझा जीव जरी गेला तरी हा मनोज जरांगे यांचंही मागे सरकारणार नाही. शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवाय. सगळ्यांनी आपल्या मोबाईलच्या बॅटरी लावा. 1 मिनिटासाठी जागेवर उभा. हे विराट रूप महाराष्ट्राला नाही भारत देशाला कळू दे. सगळ्यांनी मोबाईलच्या टॉर्च लावाने ड्रोनवाल्यांना विनंती केल्या ड्रोनच्या साह्यानं हे विराट रूप मराठ्याचं या सरकारला दिसू द्या. अन्य ठिकाणाला नाही. जर सरकार ठिकाणाला नाही आलं तर हे विराट रूप मुंबईकडे आता जाणार. सगळ्यांना विनंती आहे, 2च मिनिटांमध्ये घेणारे 3 समाज दादांचा सत्कार करणारे, त्याच्यानंतर राष्ट्रगीत होणारे. राष्ट्रगीत होईपर्यंत कोणी जागतात. राष्ट्रगीत झालं सत्तर करावं असं नसतं. राष्ट्रगीत गेलं कारण लोकांना नैवेद्य करणं चांगलं नाही. आणि महिलांना रस्ता द्या. सगळ्यांनी मनाने आपण आपल्या जायच्या वेळेस झाल्या. चला राष्ट्रगीत सुरू करा. एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे. राष्ट्रगीत शुरू